संस्थेचे SHGM कॉलेज कोपरगाव विषय इतिहास इयत्ता 11वी प्रकरण 9 मौर्योत्तर भारत. आपण कालच्या तासाला मौर्योत्तर काळातील भारत या प्रकरणामधील पहिल्या 2 मुद्द्यांचा आढावा घेतला होता. यामध्ये शुंग साम्राज्य आणि सातवाहन साम्राज्याचा उदय. आज आपण या ठिकाणी आजच्या तासाला या सातवाहन घराण्यामधील राज्यव्यवस्था, साहित्य, कला आणि लोकजीवन या मुद्द्यांचा आढावा घेणार आहोत. सुरुवातीला आपण या ठिकाणी सातवाहन काळामधील राज्यव्यवस्था ही कशा पद्धतीची होती याचा या ठिकाणी थोडक्यात आढावा घेणार आहोत. सातवाहन साम्राज्याची जी विभागणी आहे ही छोट्या छोट्या प्रांतांमध्ये केलेली होती आणि या प्रत्येक प्रांतावर मुलकी व लष्करी अधिकारी असत. त्यामध्ये अमात्य, महाभोज हे मुलकी अधिकारी होते. तसेच सेनापती, महासेनापती व महारथी या लष्करी अधिकाऱ्यांचा प्रामुख्याने समावेश होता. म्हणजे आपण जर पाहिलं तर प्रांतामध्ये या ठिकाणी अशा पद्धतीचे अधिकारी जे आहे हे प्रांताचा कारभार पाहत असत आणि हे अधिकारी या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं ही राज्याची जी व्यवस्था आहे ही राज्याची व्यवस्था ही प्रामुख्याने पाहत असत. त्यानंतर आपण जर पाहिलं तर सातवाहन साम्राज्यामध्ये सर्वात महत्त्वाचं ग्राम किंवा ज्याला आपण खेडे म्हणतो हा प्रशासनाचा सर्वात छोटा घटक होय. गावामधून या थोडक्यात कर जो आहे तो या ठिकाणी मिळत असे. तसेच युद्धाच्या वेळी सैनिकांची जी भरती आहे ही ग्राममधूनच केली जात असे. म्हणजे प्रशासन व्यवस्थेमध्ये आपण जर पाहिलं तर ग्राम किंवा खेडे हा सर्वात शेवटचा घटक म्हणून ओळखला जायचा आणि गाव जे आहे या गावामधून मोठ्या प्रमाणामध्ये महसूल जो आहे हा महसूल या ठिकाणी मिळत असे. तो कर म्हणून गोळा केला जात असे आणि युद्धाच्या वेळी सर्वात महत्त्वाचं सैनिक जे आहे या सैनिकाची भरतीसुद्धा या ठिकाणी सर्वात महत्त्वाची गावामधूनच केली जात असे आणि त्यामुळं ग्राम हे मध्यवर्ती यंत्रणेशी सर्वात महत्त्वाचं बांधले गेल्याचं आपल्याला सांगता येईल. त्याच्यानंतर या सातवाहन कालखंडामधली आर्थिक परिस्थिती किंवा आर्थिक जीवन हे कशा पद्धतीचं होतं. आता आपण जर पाहिलं तर शेती हे सातवाहन काळातील सर्वात महत्त्वाचं उपजीविकेचं प्रमुख साधन होतं. कारण बहुतांशी जनता ही शेतीवरच अवलंबून होती आणि या शेतीबरोबरच सर्वात महत्त्वाचं सातवाहन काळामध्ये श्रेष्ठ उद्योग व व्यापारामध्ये वाढ झाल्याचे आपल्याला सांगता येईल. त्यांच्या श्रेणी निर्माण झाल्या आणि श्रेणी उद्योगधंद्याचे नियंत्रण हे करत असत. थोडक्यात श्रेणी या तसेच जर पाहिलं तर कर्ज देण्याचं सुद्धा या ठिकाणी काम जे आहे ते करत असत. आता आपण जर पाहिलं तर सातवाहन काळामध्ये प्रतिष्ठान किंवा ज्याला आपण पैठण म्हणतो हे जे राजधानीचं जे शहर होतं पैठण, सातवाहनांची राजधानी पैठण आपण पाहिलं पाठीमागच्या तासाला. त्याचप्रमाणे तगर म्हणजे तेर. ते तेर म्हणजे या ठिकाणी आज आपण जर पाहिलं तर सर्वात महत्त्वाचं उस्मानाबादमध्ये आहे. त्याचबरोबर नाशिक, करहाटक म्हणजे त्याला आज आपण त्याला कराड म्हणतो आणि यासारखी व्यापारी जी नगरं आहे ही या ठिकाणी सातवाहन काळामध्ये प्रामुख्याने उदयास आली. म्हणजे पैठण असेल, तेर असेल, नाशिक असेल, कराड असेल ही प्रमुख व्यापारी ठिकाणं ही सातवाहन साम्राज्यामध्ये सर्वात महत्त्वाची उदयास आली. आता पेरिप्लस ऑफ द इरिथ्रियन सी या ग्रंथामध्ये
तेर आणि पैठण यांचा उल्लेख असून दक्षिणापथ या प्रदेशातील व्यापारी स्थळात यांना सर्वात महत्त्वाचं स्थान होतं. त्याचबरोबर बॅरीगाझा म्हणजे गुजरातमधलं भरूच, हे जे आता आपण एक व्यापारी केंद्र म्हणून ओळखतो भरूच, याला पूर्वी बॅरीगाझा या नावाने ओळखलं जायचं. आणि या बॅरीगाझाहून प्रतिष्ठान व तगरपर्यंत माळ रानातून मार्ग काढत आणि उलट मार्गाने या ठिकाणी आयात निर्यात केली जात असे. म्हणजे या ठिकाणी आपण जर पाहिलं तर सर्वात महत्त्वाचं या अर्थव्यवस्थेमध्ये या सातवाहन काळामध्ये बॅरीगाझा नावाचं एक जे ठिकाण आहे की त्या ठिकाणाहून सर्वात महत्त्वाचं प्रतिष्ठान व तगरपर्यंत माळरानापासून मार्ग काढत आणि उत्तर मार्गाने आयात निर्यात ही केली जात असे. त्याचबरोबर तगर इथून बॅरीगाझा येथे सुती कापड, विविध प्रकारची मलमल आणि गोणपाट पाठवले जात. म्हणजे या ठिकाणी आपण जर पाहिलं तर त्या काळामध्ये सुद्धा सुती कापडाचं उत्पन्न या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये होत असत. आणि हे तगर इथून म्हणजे थोडक्यात तेर इथून हे कापड जे आहे हे बॅरीगाझा येथे पाठवलं जात असे. त्याचबरोबर मलमल आणि गोणपाटासारखं कापडसुद्धा या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं पाठवलं जातं. त्याचबरोबर जुन्नर व नाशिक येथील शिलालेखामध्ये कोलाटिक किंवा ज्याला आपण कुंभकार म्हणतो, कुंभकार म्हणजे आता ज्याला आपण कुंभार म्हणतो. आणि हे त्याचबरोबर तिलपिशक म्हणजे तेलाचे उत्पादन करणारे लोक, म्हणजे आता आपण त्याला तेली म्हणतो, तर ते पूर्वीच्या काळामध्ये त्याला तिलपिशक असं म्हटलं जायचं. आणि त्याच्यानंतर कोलिक म्हणजे विणकर. आता ही विणकाम करणारे जे होते या व्यावसायिकांचा उल्लेख या ठिकाणी आढळतो. जे सातवाहन कालखंडामध्ये आपण जर पाहिलं तर जुन्नर आणि नाशिक इथे जे काही शिलालेख आहे त्या शिलालेखावर जे कोरलेलं आहे यावरून या ठिकाणी या व्यावसायिकांचा उल्लेख त्याच्यामध्ये आपल्याला आढळतो. कुंभार असेल, तेली असेल, विणकर असेल, म्हणजे अशा लोकांचा या ठिकाणी व्यावसायिकांचा सर्वात महत्त्वाचा समावेश हा त्या कालखंडामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्यानंतर या ठिकाणी आपण जर पाहिलं तर सातवाहन काळामध्ये सोपारा, कल्याण, भरूच ही व्यापाराची सर्वात मुख्य केंद्र होती. म्हणजे एकंदरीत आपण जर पाहिलं तर सातवाहन काळामध्ये या ठिकाणी ही जी व्यापारी बंदरं जी आहे ही सोपारा असेल, कल्याण असेल, भरूच असेल, या ठिकाणी प्रमुख केंद्र म्हणून यांचा उल्लेख या ठिकाणी आढळतो. आता याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर सातवाहन साम्राज्य जे आहे या ठिकाणी बरेचसे काही ज्या उल्लेखनीय अशा काही गोष्टींचा उल्लेख जो आहे यामध्ये आपण जर पाहिलं तर सातवाहनांचे बरेचसे जे काही लेख आहे सातवाहन काळामध्ये त्या लेखांच्यावरून बरीचशी जी माहिती आहे ही माहिती या ठिकाणी आपल्याला मिळते. त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला पुढचा मुद्दा जो आहे तो मुद्दा या ठिकाणी पाहायचा आहे. आणि तो मुद्दा म्हणजे सातवाहन काळामधील साहित्य. आता साहित्याच्या क्षेत्रामध्ये सुद्धा सातवाहन काळामध्ये सर्वात महत्त्वाचं असं राजाश्रय ज्याला आपण म्हणतो तो या ठिकाणी दिल्याचं आपल्याला सांगता येईल. सातवाहन काळामध्ये विद्येला आणि कलेला या राजांनी राजाश्रय दिला. याच्यामध्ये प्राकृत भाषा व प्राकृत भाषेत विपुल असं साहित्य ज्याला आपण म्हणतो, म्हणजे जी बोलीभाषा आहे ती बोलीभाषा किंवा प्राकृत तिथली असणारी जी भाषा आहे ही भाषा या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं अनेक साहित्य जे आहे ती यामध्ये निर्माण झालं. आणि याच्यामध्ये सातवाहन घराण्याचा जो राजा होऊन गेला या हाल नावाच्या राजाने या ठिकाणी गाथा सप्तशती हा काव्यसंग्रह लिहिला. आणि हा काव्यसंग्रह म्हणजे एक प्रकारचा तो ग्रंथ जो आहे तो ग्रंथ या ठिकाणी निर्माण झाला. तुम्हाला याच्यामध्ये रिकाम्या जागा भरा
यासाठी प्रश्न विचारला जातो बघा. सातवाहन राजा हाल याने टिंबटिंब हा ग्रंथ संपादित केला, तर त्याचं नाव आहे गाथा सप्तशती. आता गाथा सप्तशती नावाचा जो ग्रंथ आहे हा अनेक कवितांचा संग्रह आहे. म्हणजे गाथा सप्तशतीच्या संदर्भामध्ये आपण जर पाहिलं तर सातवाहन राजा हाल याने ही मोठ्या प्रमाणामध्ये प्राकृत भाषेत कविता संकलित केल्या आणि जवळजवळ निवडक अशा 700 गाथाचा हा संग्रह आहे. आणि म्हणून 700 गाथा म्हणून या ठिकाणी गाथा सप्तशती असं या ठिकाणी याला नाव पडलेलं आहे. आणि हा महाराष्ट्री प्राकृत भाषेमध्ये रचलेला पहिला ग्रंथ आहे. या ग्रंथामध्ये सर्वात महत्त्वाचं मानवी भावना व व्यवहार आणि निसर्गाचे अत्यंत सुरस असे सौंदर्यपूर्ण चित्रण या ठिकाणी केलेले आहे. याच्यामध्ये विविध व्रते, आचार आणि तत्कालीन उत्सव यांचीसुद्धा वर्णन या ग्रंथामध्ये आपल्याला सांगता येईल. थोडक्यात महाराष्ट्राचं तत्कालीन समाज जीवन जे आहे ते समाज जीवन प्रतिबिंबित करण्याचा प्रयत्न हा हाल नावाच्या राजाने आपल्या गाथा सप्तशती या मराठी ग्रंथामध्ये या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं केलेलं आहे. आणि म्हणून मराठी भाषेतील अनेक शब्दांची मुळे ही गाथा सप्तशतीतील महाराष्ट्री प्राकृत शब्दांमध्ये शोधता येतात. यावरून आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. आता गाथा सप्तशती हा जो काव्यसंग्रह ग्रंथ आहे हा सातवाहन घराण्याच्या एकंदरीत त्या कालखंडामधील महाराष्ट्राच्या संपूर्ण एकंदरीत समाजाचं जे चित्र आहे हे या ठिकाणी तो दर्शवतो. त्यानंतर आपण जर पाहिलं गुणाढ्य हा जो मंत्री आहे सातवाहन घराण्यामध्ये किंवा सातवाहन काळामध्ये, या गुणाढ्य मंत्र्याने सुद्धा बृहत्कथा हा पैशाची या प्राकृत भाषेमध्ये हा ग्रंथ निर्माण केलेला आहे. पैशाची या प्राकृत भाषेत थोडक्यात हा बृहत्कथा हा त्याचा जो ग्रंथ आहे तो ग्रंथ या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा त्याने लिहिलेला आहे. त्याचबरोबर सर्ववर्मा म्हणून या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा जो राजा होऊन गेला की याने सुद्धा संस्कृत व्याकरणावर का तंत्र या ग्रंथाची निर्मिती केलेली आहे. म्हणजे या ठिकाणी आपण जर विचार केला तर या सातवाहन घराण्यामध्ये साहित्य क्षेत्रामध्ये विपुल असं लेखन या ठिकाणी केल्याचं आपल्याला सांगता येईल. आणि याच्यामध्ये हाल नावाच्या राजाचा गाथा सप्तशती, गुणाढ्याचं बृहत्कथा आणि सर्ववर्मा याचं कानतंत्र अशा प्रकारचे ग्रंथ जे आहे ते ग्रंथ या कालखंडामध्ये आपण जर पाहिलं तर निर्माण झाल्याचं सांगता येईल. त्याच्यानंतर आपल्याला पुढचा जो मुद्दा आहे या प्रकरणामधला तो आहे कला व स्थापत्य. आता कलेच्या आणि स्थापत्य क्षेत्रामध्ये सुद्धा सातवाहन घराण्याने उल्लेखनीय अशी प्रगती जी आहे ती केल्याचं आपल्याला सांगता येईल. याच्यामध्ये कलेच्या क्षेत्रात आपण जर पाहतो शुंग आणि सातवाहन या काळामध्ये भारतीय शिल्पकला जी आहे त्या परंपरेचा, त्या शिल्पकलेचा विकास झाल्याचं आपल्याला दिसून येतं. म्हणजे थोडक्यात या ठिकाणी खऱ्या अर्थाने शिल्पकलेला जी सुरुवात आहे आणि या सुरुवातीचा कालखंड आणि त्या विकासाचा कालखंड हे शुंग आणि सातवाहन साम्राज्य ओळखले जाते. तर याच्यामध्ये बरेचसे जे काही उत्कृष्ट असे नमुने या सातवाहन कालखंडामध्ये जे आपल्याला पाहायला मिळतात त्यामध्ये सांची येथील क्रमांक 1च्या स्तूपाभोवतीच्या 4 तोरणे शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. म्हणजे सांची येथील जे स्तूप आहे या स्तूप येथे याच्यातला 1 क्रमांक जो आहे त्याच्या भोवती जे 4 तोरणं आहे तर शिल्पकलेचा एक उत्कृष्ट असा नमुना या ठिकाणी आपण जर पाहिलं तर त्या कालखंडामधला सातवाहन काळामधला एक सांगता येईल. त्याचबरोबर आपल्याला आणखीन काही जे काही उत्कृष्ट अशी निर्मिती आहे
ती सातवाहन काळामध्ये जी झाली याच्यामध्ये स्थापत्यकलेच्या दृष्टीने आपण जर विचार केला तर कारले, त्याचप्रमाणे भाजे आणि नाशिक इत्यादी ठिकाणी डोंगर कोरून विहार व चैत्यगृहांची निर्मिती केलेली आहे. आता विहार आणि चैत्यगृह आपण जर पाहिलं तर या ठिकाणी या सातवाहन काळामधल्या अशा भव्य अशा काही वास्तू आहे की या ठिकाणी खरोखरच त्या काळामध्ये डोंगर कोरून या ठिकाणी विहार आणि चैत्यगृह, म्हणजे विहार म्हणजे बौद्ध धर्म जे आहे, बौद्ध धर्मामध्ये ज्याला आपण निवास किंवा राहण्याची जी व्यवस्था म्हणतो त्याला विहार म्हणतात. आणि चैत्यगृह म्हणजे थोडक्यात त्यांची प्रार्थनास्थळं जी आहे, चैत्यगृहाला प्रार्थनास्थळ असंही म्हणतात. आणि असं बौद्ध कालखंडामध्ये बौद्ध धर्मामध्ये याला या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं असं स्थान आहे. मग याच्यामध्ये आपण जर विचार केला तर कारले येथील चैत्य आणि या चैत्यगृहाची भव्य प्रवेशद्वार तसेच त्यावरील असणारं नक्षीकाम हे इसवी सन पूर्व पहिल्या शतकातील शिल्पकलेचा उत्कृष्ट असा नमुना आहे. म्हणजे थोडक्यात शिल्पकौशल्य याची खऱ्या अर्थाने साक्ष जर कोण देत असेल तर ते आहे कारले येथील चैत्यगृह. आणि त्याचप्रमाणे भाजे येथील सुद्धा या ठिकाणी सर्वात महत्त्वाची चैत्यगृहाची जी उत्कृष्ट नमुने आहे ही याच सातवाहन कालखंडामधील होती असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. या सातवाहन काळामध्ये सर्वात महत्त्वाचं आपण जर विचार केला तर औरंगाबाद जवळील अजिंठा हे सुद्धा एक सर्वात महत्त्वाचं लेण्यापैकी 8, 9, 10, 12 आणि 13 या क्रमांकाच्या ज्या लेण्या आहे या सातवाहन कालखंडामधीलच आहे. औरंगाबाद जवळ असलेलं हे जे अजिंठा आहे या अजिंठ्यामधल्या 8, 9, 10, 12 आणि 13 या क्रमांकाच्या ज्या लेण्या आहे त्या ठिकाणी सर्वात महत्त्वाच्या सातवाहन काळामधील आहे. आणि त्याचबरोबर 9 व 10 लेण्यांवरील जे चित्रकाम आहे ते अत्यंत उत्तम असं चित्रकला आहे. म्हणजे एकंदरीत आपण जर पाहिलं तर भारतीय चित्रकलेपैकी सर्वात महत्त्वाची उत्तम जर चित्रकला असेल तर ती क्रमांक 9 आणि 10 या लेण्यांच्यावरली आपल्याला सांगता येईल. म्हणजे थोडक्यात औरंगाबाद जवळील अजिंठा अशा पद्धतीचं लेण्यांची कामे केलेलं हे सातवाहन काळातले एक उत्कृष्ट असे नमुने आहे. आणि त्या नक्षीकाम केलेल्या चित्रकाम केलेल्या लेण्या आजही आपल्याला त्या कालखंडाची सर्वात महत्त्वाची साक्ष देतात. म्हणजे एकंदरीत आपण जर विचार केला तर सातवाहन जे घराणं होऊन गेलं महाराष्ट्रामध्ये पहिलंच असं घराणं की जे घराण्याने या ठिकाणी कलेच्या क्षेत्रामध्ये आणि स्थापत्याच्या क्षेत्रामध्ये सर्वात महत्त्वाची उल्लेखनीय अशी प्रगती केली असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. त्याच्यानंतर आपल्याला या प्रकरणामधला एक शेवटचा जो मुद्दा आहे त्या मुद्द्याच्या संदर्भामध्ये या ठिकाणी थोडक्यात आढावा घ्यायचा आहे. आणि तो मुद्दा म्हणजे समाजव्यवस्था. आता या ठिकाणी आपण जर पाहिलं तर शुंग आणि सातवाहन या दोन्ही घराण्यांनी या ठिकाणी अनुक्रमे उत्तर भारत आणि दक्षिण भारतावर आपलं वर्चस्व निर्माण केलं. परंतु त्यामध्ये सातवाहन घराण्याने दक्षिण भारतामध्ये सर्वात महत्त्वाचं जी एकंदरीत दीर्घकाळ असं साम्राज्य निर्माण केलं त्यामध्ये समाजव्यवस्था ही या ठिकाणी सर्वात महत्त्वाची आहे. आता सातवाहन काळामध्ये समाजामध्ये 4 वर्ण अस्तित्वात होते. तर 4 वर्ण म्हणजे कोणते? त्यामध्ये आपण पाहिलेलंच आहे की ब्राह्मण, त्यानंतर क्षत्रिय, तिसरा वैश्य आणि चौथा शूद्र असे 4 वर्ण जे आहे ते या सातवाहन कालखंडामध्ये होते असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. समाजामध्ये अशा पद्धतीची 4 वर्ण व्यवस्था ही 4 वर्णात समाज हा जो विभागलेला होता. त्यानंतर वर्णसंकर, विविध व्यावसायिक श्रेणींचे बंदिस्त स्वरूप आणि बाहेरून आलेल्या परकीयांचा समाजातील अंतर्भाव
यामुळे जाती व्यवस्था दृढ बनलेली होती. म्हणजे याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर वर्णसंकर म्हणजे काय, की या ठिकाणी समाजामध्ये जी वर्णव्यवस्था होती याच्यातून बऱ्याचशा प्रमाणामध्ये या ठिकाणी जो काही वर्ण जो आहे, हा वर्ण या ठिकाणी जो उदयास आला याच्यातून वेगवेगळ्या जाती उपजाती निर्माण झाल्या. आणि अशा पद्धतीचा समाज याच्यामध्ये जर आपण विचार केला तर परकीय समाजातला सुद्धा अंतर्भाव यामध्ये आपल्याला जातीव्यवस्थेमध्ये पाहायला मिळतो. आणि त्यामुळे जातीव्यवस्था जी आहे ती दृढ बनलेली आपल्याला सांगता येईल. त्याचबरोबर सातवाहन काळामध्ये सर्वात महत्त्वाचे 4 वर्ग होते बघा. याच्यामध्ये समाजात जशी वर्णव्यवस्था होती तसेच वर्गसुद्धा होते. याच्यात समाजातल्या या वर्गव्यवस्थेप्रमाणे या ठिकाणी ही जी विभागणी आहे, ही विभागणी या ठिकाणी आपल्याला केल्याचं दिसून येतं. याच्यामध्ये पहिला जो वर्ग आहे तो आहे महारथी किंवा महाभोज व महासेनापती हा अधिकारी लोकांचा वर्ग होता. म्हणजे पहिल्या वर्गामध्ये जे काही समाजामध्ये प्रतिष्ठित म्हणून ओळखले जायचे, ज्यांना मानाचं स्थान होतं, त्यामध्ये महारथी आहे, त्याचप्रमाणे महाभोज आहे आणि महासेनापती आहे. म्हणजे अधिकारी लोक जे होते या ठिकाणी सर्वात महत्त्वाचे प्रमुख पहिल्या वर्गामध्ये ओळखले जायचे. त्याच्यानंतर दुसरा जो आहे त्यामध्ये आपण जर पाहिलं तर आता हे जे वर्ग होते यांच्या प्रामुख्याने ज्या नेमणुका आहे त्या प्रामुख्याने प्रांतावर केलेल्या असत. कोकण प्रदेशामध्ये महाभोज व घाटावरच्या प्रदेशामध्ये महारथी हे अधिकारी प्रामुख्याने होते. म्हणजे एकंदरीत या समाजामध्ये सातवाहन काळामध्ये या लोकांना सर्वात महत्त्वाचं मानाचं स्थान होतं असं आपल्याला ठिकाणी सांगता येईल. त्यानंतर समाजामध्ये जो दुसरा वर्ग आहे त्या दुसऱ्या वर्गामध्ये अमात्य, त्यानंतर महामात्र आणि भांडागारके या सेवकांचा, त्याचप्रमाणे नैगम म्हणजे व्यापारी आणि सार्तवा म्हणजे व्यापारी तांड्याचे जे प्रमुख असत त्यांना सार्तवा म्हटलं जायचं व श्रेष्ठी म्हणजे श्रेणींचे प्रमुख यांचा समावेश या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा होता. आता दुसऱ्या वर्गामध्ये अमात्य म्हणजे जो जमा खर्च वगैरे जे काही अधिकारी होते जे पाहत असत त्यांना या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं यांचा समावेश होता या दुसऱ्या वर्गामध्ये. महामात्र म्हणून या ठिकाणी आपण जर विचार केला तर महामात्रसुद्धा या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा हा दुसरा जो वर्ग आहे याच्यात यांचा समावेश होता. भांडागारिक म्हणजे आपण जर पाहिलं तर त्या काळामध्ये जो काही एकंदरीत राज्याचा जो खजिना असे त्यांचे जे काही प्रमुख अधिकारी असे त्यांना भांडागारिक असे म्हटले जात असत. आणि त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं हे जे सेवक होते यांचा समावेश या ठिकाणी या वर्गामध्ये असे. त्याच्यानंतर समाजामध्ये सर्वात महत्त्वाचा तिसरा एक वर्ग होता की ज्याच्यामध्ये लेखनिक, त्याला आपण कारकून असं म्हणतो. त्याच्यानंतर वैद्य म्हणजे या ठिकाणी थोडक्यात जे त्यावेळेस आपण उपचार जे करत डॉक्टर, थोडक्यात वैद्य म्हणजे डॉक्टर. त्याचप्रमाणे हलकीय त्याला शेतकरी असं आज आपण म्हणतो, पूर्वीच्या काळी त्याला हलकीय म्हटलं जायचं. त्याच्यानंतर सुवर्णकार म्हणजे सोनार, त्याच्यानंतर गांधिक म्हणजे सुगंधी पदार्थांचे व्यापारी यांचा समावेश हा तिसऱ्या वर्गामध्ये होत असे. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचा शेवटचा जो वर्ग होता चौथा, या चौथ्या वर्गामध्ये वर्धकी म्हणजे सुतार, त्याच्यानंतर मालाकार म्हणजे माळी आणि लोवाणीज म्हणजे लोहार, दासक म्हणजे मच्छीमार यांचा या ठिकाणी प्रामुख्याने समावेश असे. म्हणजे थोडक्यात चौथा जो वर्ग आहे हा पूर्णपणे हा व्यवसाय करणाराच वर्ग आहे. आणि हा वर्ग आहे जो आहे सुतार असेल, माळी असेल, लोहार असेल, मच्छीमार असेल, या वर्गांचा समावेश हा या ठिकाणी चौथ्या वर्गामध्ये प्रामुख्याने केला जात असे. म्हणजे सातवाहन काळामध्ये आपण जर विचार केला तर
असे हे 4 जे वर्ग आहे, हे 4 वर्ग या ठिकाणी सर्वात महत्त्वाचे आपल्याला सांगता येतील. त्याच्यानंतर सातवाहन काळामध्ये खऱ्या अर्थाने ग्रीक, क्षक, पल्लव, कुशाण या परकीयांची जी आक्रमणं होत राहिली आणि यातून या ठिकाणी आपण जर पाहिलं तर सर्वात महत्त्वाचं ही जी आक्रमणं आहे आणि ही आक्रमणं या ठिकाणी परंतु हे परकीय लोक येथील समाजामध्ये मिसळून गेले आणि म्हणजेच समाज व्यवस्था जी आहे ती परकीयांना या ठिकाणी सामावून घेण्याइतकी लवचिक होती असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. म्हणजे एकंदरीत जर विचार केला तर सातवाहन समाजामध्ये 4 वर्ग जे होते त्या 4 वर्गामध्ये अशा पद्धतीने या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा या लोकांचा व्यावसायिकांचा समावेश होत असे. आता एकंदरीत या ठिकाणी आपण आजच्या तासाला सातवाहन काळामधील या ठिकाणी राज्यव्यवस्था, त्याचबरोबर आर्थिक परिस्थिती, साहित्य, कला आणि स्थापत्य तसेच समाज जीवन या मुद्द्यांचा आढावा या ठिकाणी घेतला. आता या मुद्द्याबरोबरच आपलं हे 9वं जे प्रकरण आहे ते प्रकरण या ठिकाणी समाप्त होत आहे. धन्यवाद.